त्या कार्यक्रमाचं आयोजन केले. दादांची आज जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने आपल्या कृषी खात्याकडून ज्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाबद्दल सुरुवातीला खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशी गायींचं च्या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेबांचं खूप बारीक लक्ष होतं आणि दादाने हे संशोधन केंद्र दादा राज्याचे उपमुख्यमंत्री असताना इथं सुरू केलं. ह्यातनं एकच उद्देश होता की ज्या आपल्या देशी गायीत त्यांचं चांगल्या प्रकारचं संवर्धन झालं पाहिजे. त्यामध्ये नवीन नवीन त्यामध्ये दूधाचा वाढ असेल किंवा इतर गोष्टीमध्ये त्यामध्ये अनेक काही गोष्टीमध्ये बदल करून या देशी गायीचं महत्व या आपल्या सर्वांना कळालं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशी गायी आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये तिचं किती महत्व असतं की त्याच्या शेणखतापासून त्याच्या मूत्रापासून दुधाच्या बाबतीत इतर दूध आणि देशी गाईचं दूध यामध्ये खूप फरक आहे. लहान बाळांसाठी हे खूप दूध महत्वाचं असतं. अशा अनेक गोष्टी आहेत आणि यासाठी दादांनी खूप मोठा पुढाकार घेतला आणि हे केंद्र देशी गायींचं इथं आपल्या इथं पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे. फक्त शासनाने दादांचं नाव या केंद्राला दिलेलं आहे. या माध्यमातून निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना याचा निश्चित प्रकारे माझ्या जे गोपालक आहेत ज्यांच्याकडे देशी गाय त्यांना निश्चित प्रकारे याचा फायदा होणार आहे. आणि या प्रदर्शनाच्या निमित्तानं आज राज्यातून अनेक लोक इथं हजर आहेत आणि त्यामुळे निश्चित त्यांच्या माध्यमातून या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार होणार आहे. परंतु खरंच आज दादांची आठवण आम्हा सर्वांना आल्याशिवाय राहत नाही. कारण का दादा आज नाही आहेत. आज दादांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करायसाठी ही वेळ आमच्यावरती कधी येईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. परंतु आज निश्चित प्रकारे आज दादांचं जयंतीचं औचित्य साधून दादांना अभिवादन करण्यासाठी आज कार्यक्रम हा इथं पुण्यामध्ये आपल्या ऍग्रिकल्चर कॉलेजवर सर कर्जमाफी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज येणार आहे. काय त्याबद्दल या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरं 30 जून ही तारीख आपल्या सर्वांना दिली होती. परंतु यादीला उशीर का लागला आपल्या सर्वांना माहिती आहे की ही यादी अचूक असली पाहिजे आणि या यादीच्या माध्यमातून एकदा यादी डिक्लेअर केल्यानंतर कुठे शेतकऱ्याला परत अडचणी आल्या नाही पाहिजेत या दृष्टिकोनातून खरं 30 जूनच्या आपल्याला माहिती आहे आमचं अधिवेशन सुरू होतं आणि अधिवेशनामध्ये ते जे बिल आहे आपल्याला माहिती पुरवणी मागण्या आहेत त्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय खालच्या सभागृहात आणि वरच्या सभागृहात आणि त्यावर नंतर राज्यपाल महोदयांची सही होती त्यामुळे थोडा उशीर झाला. आणि राज्यातील जे इन्कम टॅक्स भरणारे जे मोठे शेतकरी यांना कर्जमाफी शेवटी आमचा उद्देश एकच आहे की या बाबतीमध्ये गरीब शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा मिळाला पाहिजे. आणि या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यादी ती 2-3 दिवसापूर्वी इन्कम टॅक्स भरणाऱ्याची यादी केंद्राकडून आम्हाला प्राप्त झाली. शेतकऱ्यांची मोठ्या यादी प्राप्त झालेली आहे. ती यादी आम्हाला मिळालेली आहे. राज्यपाल महोदयांची सही झालेली आहे. या बाबतीमध्ये आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सहकार सचिव दराडे साहेब यांची आता बैठक चालू आहे. त्यामुळे आज निश्चित प्रकारे आज ठराविक प्राथमिक स्वरूपामध्ये ही यादी लवकरच ती यादी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. प्राथमिक प्रक्रिया मी तुम्हाला सांगायचं तर आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. साधारणतः 30 जुलैपूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्ज खात्यावरती ही कर्जमाफीची सगळी रक्कम ही दिली जाईल. आज पवार हे पंतप्रधानांना भेटले काही वेळापूर्वी वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या घेऊन आधीच चर्चा सुरू होत्या की ते सरकारमध्ये सहभागी होतील. काल पुन्हा जंतर मंतरवर ते दिसले त्या दिपक्यांना पाठिंबा द्यायला. तुम्हाला काय वाटतं नेमकं काय राजकारण घडतंय? राजकारण काय घडतंय म्हणण्यापेक्षा शेवटी पवार साहेब हे ज्येष्ठ नेते देशाचे नेते ते मोदी साहेबांना कधी केव्हाही भेटू शकतात आणि कुठल्याही कामानिमित्त शेवटी काल ते जंतर मंतरवर गेले असतील त्यांचे प्रश्न ऐकले असतील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती त्यामुळे ते मोदी साहेबांना भेटू शकतात. मोदी साहेबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडू शकतात. भेटीचा अर्थ काय होता काय त्या मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाहीये. हे जवळपास संसद ते आंदोलन बाहेरची शक्ती आहे त्याला पाठिंबा देणारा अशा पद्धतीचं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे. या बाबतीमध्ये मी काही ऐकलेलं नाहीये. परंतु निश्चित प्रकारे विद्यार्थ्यांच्या ज्या काय ते त्यांच्या नेत्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्याचा निश्चित प्रकारे मोदी साहेबांनी पण जाहीर केलेले केंद्राचे तिथले मंत्री त्यांनी पण सगळ्यांनी सांगितलेलं की आम्ही या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांना चर्चा करून काही तर मार्ग काढू.
तर शेवटी प्रत्येकाला आपल्याला माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याचं उपोषण करण्याचा. त्यामुळे तो कदाचित तो असावा. ज्या पद्धतीचा लाठीचार्ज झाला तो होऊ नये किंवा मुलांवरती अशा पद्धतीचा लाठीचार्ज करणं हे अयोग्य आहे अशा स्वरूपाचा संताप सुद्धा पाहायला मिळतो. नाही, 100% ऐका ना, कुणावरतीच कुणी लाठीचार्ज तर हा झालाच नाही पाहिजे, त्याबद्दल कोणाच दुमतच नाही. आणि आंदोलन हे निश्चित प्रकारे व्यवस्थित आपल्या ह्याच्यात जर केलं तर कुठंच होत नाही. परंतु शेवटी मी तुम्हाला एवढं सांगतो की त्या मुलांचे जे मागण्या आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत, इतर पण काही गोष्टी असतील या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे पवारसाहेब आता ज्येष्ठ नेते आपण म्हणतो तुम्ही भेटला ते कदाचित भेटून काय त्यातनं नक्की मार्ग मोदी साहेब नक्की त्यातनं मार्ग काढतील. संवेदनशीलतेने विचार करत नाहीये सरकार केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या मागणीचा अशी टीका केली जाते. 20 दिवस आंदोलन शांततेत झालं तेव्हा कसं आहे हा विषय केंद्राचा तर आहे, जरी शेवटी पण आपण माणूस पण आपला आहे या बाबतीत निश्चित प्रकारे शेवटी सर्वांना विश्वासात घेऊन त्यातनं चर्चेतनं दोघांनी चर्चेत येऊन काहीतरी निश्चित प्रकारे मार्ग काढावा हीच खरं आपली शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा असं वाटतं का मला? आता धर्मेंद्र त्यांनी राजीनामा द्यावा का ना द्यावा, ते दोषी आहेत का ना दोषी आहेत का ते फक्त मंत्रीत म्हणून दोषी आहेत या बाबतीमध्ये मला वाटतं या बाबतीत मी बोलणं मला वाटतं ते मोठे नेते आहेत, केंद्राचे नेते आहेत, मला वाटत नाही ते या बाबतीमध्ये मी त्यांच्या विषयी कॉमेंट्स करणं किंवा बोलणं ते योग्य वाटत. राज्यातले नेते सुद्धा तिकडे जात आहेत. उद्धव ठाकरे काल गेले होते, ते म्हणतात की नुसतं राजीनाम्यावरती होणार नाही तर सरकारच उलटून टाकण्याची आता वेळ आलेली आहे. कुणाला काय वाटतं कुणाला काय म्हणा त्याबद्दल आपण बोलणं बरोबर नाही. शेवटी माझं म्हणणं आहे, ह्या गोष्टीमध्ये कुणीच राजकारण आणू नये. राजकारण न आणता त्या मुलांना कसा न्याय मिळेल, त्या मुलांचे प्रश्न कसे सुटतील हे आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे. मामा दादांनी जाण्या अगोदर एक शेवटची त्यांची इच्छा होती की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, विलिनीकरण व्हावं, यासाठी त्यांच्या हालचाली देखील सुरू झालेल्या होत्या. यावर वारंवार म्हणजे स्पष्टता आलेली आहे. सुप्रियाताई असेल, शरद पवार असतील, इतरांनी देखील केलेलं आहे. तुमचे काय नेते वाटतं? नाही म्हणत होते, आता ते म्हणतात की विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेले आलेली होते. तटकरेंनी शेवटी मान्य केलं. मान्य केलं. आता या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की शेवटी मी पण राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझं जरी काय मत असलं ते मला ऐका ना माझं जरी काय मत असलं मला जरी काय वाटत असलं तरी शेवटी आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार आहेत. सुनेत्रा वहिनी पवार जो निर्णय घेतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, हे सगळे आमचे नेते मंडळी, आता आमदार आमचे शंकर मांडेकर साहेब आहेत, तो जो सगळे मंडळी नेते मंडळी निर्णय घेतील त्या निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल. माझ्या इच्छा किंवा माझ्या भावनेपेक्षा शेवटी एकदा एखाद्याला आपण नेता मानलं शेवटी नेता महत्वाचा असतो, नेत्यांनी निर्णय घ्यायचा असतो आणि आम्ही तो खाली पाळायचा असतो. हाच खरं त्यातला विषय. दुसरं एक महत्वाचं की अर्थ खातं अजूनपर्यंत तुम्हाला मिळत नाही. जसं सांगितलं जात होतं की अधिवेशनापुरतं देवेंद्र फडणवीस की भाजपकडे ते असणार आहे. तुम्ही सातत्याने नाही या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमची मागणी आजही आहे की अर्थ खातं शेवटी आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार साहेबांना राष्ट्रवादी पक्ष नाही शेवटी आता मागणी आम्ही केलेली आहे. वहिनींची ते स्टेटमेंट आहे की ते सकारात्मक आहेत. त्यांनी कुणी नाही म्हटलेलं नाही, भाजपने काही नाही म्हटलेलं नाही. आणि ऐका ना, वहिनी या बाबतीमध्ये वहिनीशी आम्ही बोललेलो आहे. सुनेत्रा वहिनी पवार या प्रमुख आहेत, त्या स्वतः मुख्यमंत्री महोदयांना भेटलेल्या आहेत आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये देऊ म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे, आम्ही वाट पाहतोय. आज दादांची जयंती सकाळी उठले तेव्हा तुम्हाला जाणवलं असेल आता पहिला वाढदिवस दादांचं जाणवलं कुठली एक आठवण दादांचा एक स्वभाव होता की दादाचा मोबाईल सकाळी साधारणतः 6च्या अगोदर बंद असायचा. 6 पर्यंत दादाचा 5:30-6 पर्यंत त्यांचा मोबाईल चालू असायचा आणि तो लहानपणापासून दादा तू गोष्ट मला माहिती आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याचं 2 लाख रुपये कर्जमाफी होणार आहे. आजच कर्जमाफीची यादी ही प्रसिद्ध होणार आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे व तसेच आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीसुद्धा मोठी माहिती दिली आहे. शेतकरी मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपल्या राज्याचे मंत्री, सहकार मंत्री हे कर्जमाफीची यादी लवकरच जाहीर करणार आहेत. आता या यादीमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची नावे आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्याची नावे नाहीत, हे सुद्धा आपण या चॅनलवरती अगदी सविस्तर नंतर बघणार आहोत.
त्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक माहिती आपल्याला या चॅनलवरती मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे नेमके कर्जमाफीबद्दल काय म्हणाले, कर्जमाफी नेमकी कधी होणार, कर्जमाफीची तारीख नेमकी किती आहे, हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, 30 जुलैपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. पहिली यादी आज प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यानंतर अनेक याद्या प्रसिद्ध होणार आणि त्याच्यानंतर एकादशीच्या दिवशी पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना पैसे मिळणार व त्याच्यानंतर उर्वरित असे पैसे 30 जुलैपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा कर्जमाफी योजनेबद्दल अतिशय अचूक अशी माहिती मिळेल. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण शेतीविषयी असो, शासनाचे GR असो, नोकरीविषयी असो किंवा कोणताही फॉर्म कसा भरावा याविषयीची संपूर्ण A to Z माहिती आपल्या या चॅनलवरती उपलब्ध असते. तर शेतकरी मित्रांनो, आता कागदपत्रे तयार ठेवा, लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.